गुरुपौर्णिमेसाठी छान असा सात्विक बेत केलाय बघा. महाराजांचा मंदिरात मिळतो तशी सात्विक आमटी, भात, प्रसादाचा शिरा आणि त्यासोबत साधं सुधं ताक. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवं कोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. गुरुपौर्णिमेसाठी यापेक्षा वेगळा बेत आणखी काय असू शकतं कमेंट करून नक्की कळवा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. आता ही खमंग अशी आमटी करण्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते पटकन नजर घालूया. चला, फोडणी करता 2 चमचे तेल गरम करायला ठेवले. जग आपलाच आहे तेलाचा. madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. सगळ्यात आधी मोहरी छान चुटचुटू द्यायची. मोहरी छान चुटचुटली की जिरं, हिंग, कढीपत्ता, यासोबतच फोडणीतच थोडी कोथिंबीर देखील घालते, म्हणजे ती कोथिंबीरीचा स्वाद छान उतरतो. आता यामध्ये जिरेपूड, गॅस बंद करते म्हणजे फोडणी करपणार नाही. धणेपूड, काय खमंग सुवास तरवळतोय. चवीपुरतं लाल तिखट, हळद. फोडणी खमंग बसली ना की पदार्थ रुचकर झालाच समजा. आता यामध्ये आपला मधुराज रेसिपीचा गोडा मसाला. हा मसाला madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. चमचाभर हा मसाला. कमालच चव आहे या मसाल्याचे, तुम्हाला सांगते. आमचा बेस्ट सेलर मसाला आहे गोडा मसाला. आता हे मिसळूयात. गॅस पुन्हा सुरू करते. फोडणीत कायम आहे ना गरम पाणी घालायचं. आमटी कुठलीही करा, फोडणीत असं गरम पाणी टाकलं ना की डाळ एक बाजूला, पाणी एक बाजूला असं होत नाही. म्हणून ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे. वा. चला, आधनाला छान उकळी आली. हा रस्साच बघा किती बहारदार दिसतोय. वा. आता यामध्ये शिजवलेल्या तुरीच्या डाळीचं वरण घालूयात. छान घोटून घेतलेलं वरण आहे हे. यामध्ये एकसंध करायचं, मिसळून घ्यायचं. वा. तर यामध्येच गूळ जरा भरपूर घालायचा. आमसूल 2-3 पाकळ्या. चिंच गुळाचा कोळ घातला तरी काही हरकत नाही. ओल्या नारळाचा खव आणि चवीपुरतं मीठ. फोडणीत पाणी टाकलं ना की आमटी शिजून झाली आणि दिवसभर जरी ठेवली तरी वर पाणी तरंगते आणि डाळ खाली बसली असं होत नाही. त्यामुळे कधी पण कुठलीही आमटीची फोडणी तुम्ही घालता ना तेव्हा फोडणीत थोडं गरम गरम पाणी घाला. एकतर त्याला आधण खूप छान येतं आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये ना डाळ अशी मस्त एकजीव आणि एकसंध होऊन जाते. आता मस्त एक 5 मिनिटं रटरट उकळून घेऊयात. काय कमाल सुवास तर होतं तुम्हाला सांगते. आणि हे बघा, आमटीला रंग छान आलाय, टेक्स्चर छान आलंय आणि परफेक्ट म्हणजे मंदिरात मिळते हे बघा. सगळे जोडून आले की नाही. पाणी एक बाजूला, डाळ एक बाजूला असं अजिबात होत नाही. तुम्ही दिवसभर ठेवा, किती वेळ ठेवा, पाणी अजिबात तरंगणार नाही. चला, आता मंदिरात मिळतो ना तसाच शिरा करूयात. हा शिरा आहे ना खरपूस असतो बघा. म्हणजे आपण घरी करतो तो बदामी रंगावर असतो, पण मंदिरात प्रसादाचा शिरा जो मिळतो ना तो काय असा खरपूस असतो. तर तो खरपूस शिरा कसा करायचा ते बघूयात. तर इथे 4 चमचे साजूक तूप घेते. यामध्ये अर्धा कप बारीक रवा. जाड रवा वापरला तरी काहीच हरकत नाही. आता हा रवा भाजायचा. रवा ना मंद आचेवर एकसारखा मिसळत खरपूस भाजून घ्यायचा. इन जनरल आपण बदामी रंगावर किंवा सोनेरी रंगावर रवा भाजतो, पण या शिऱ्यासाठी, प्रसादाच्या शिऱ्यासाठी थोडासा
ब्राउनिश कलर म्हणजे थोडासा खरपूस, करपवायचा नाही, काळपट नाही करायचा, बिस्किट रंग, पार्लेजीचं बिस्किट त्या रंगाचा रवा भाजून घेऊयात. रवा भाजताना मंद आचेवर भाजा, खरपूस भाजायचं म्हणून लगेच मोठ्या आचेवर करपवू नका. रवा इथे भाजत आला. आता नेहमीच्या शिऱ्यासाठी आपण जो भाजतो तो या रंगावर भाजतो. आता या स्टेजला यामध्ये सुकामेवा देखील घालते, नाही घातला तरी काही हरकत नाही. सुकामेवा पण रव्यासोबत छान परतून घेऊयात आणि हे आणखी 2-3 मिनिटं रवा भाजून घ्यायचा. चला, रवा बघा आता गडद बदामी रंगावर म्हणजेच बिस्किटाच्या रंगावर छान भाजत आलाय. हा असा रवा आपल्याला अपेक्षित आहे खरपूस शिरा करण्याकरता. आता यामध्ये पाणी घालायचं. पाणी कधीच थंड घालायचं नाही. शिरा उपमा करताना गरम गरम रवा आहे तो छान फुलला पाहिजे म्हणून गरम पाणी. तर इथे 1.5 कप, अर्धा कप रवा, 1.5 कप पाणी पुरे होतं. गॅस एकदम मंद आचेवर करून घ्या यामध्ये पाणी घालताना, कारण शिंतोडे खूप उडतात. हे बघा, मस्त रवा फुलला बघा, रंगही परफेक्ट आला. आता यामध्ये जास्त वाढीव पाणी घालायची अजिबात गरज नाही. यामध्ये घालूयात साखर. अर्धा कप आपण इथे रवा घेतला होता, तर 1/2 कप साखर. यामध्ये थोडं साजूक तूप बाजूने सोडायचं, झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचं. साखर शिजवायची नाही. जी रव्याची उष्णता आहे त्यामध्ये साखर विरघळली पाहिजे. साखर शिजवली ना तुम्ही, काय होतं सांगते, जसजसा शिरा म्हणजे थंड होतो तसतसा मग ते साखरेचा पाक होताना तो दडदडीत होतो किंवा त्याचे असे गोळे गोळे होतात. ते टाळण्याकरता साखर टाकली, मिसळली, गॅस बंद, झाकण आणि साखर छान मुरू देत. 5 मिनिटं झालं आणि बघा, वा 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 वा, साखर छान जिरली आणि शिऱ्याला बघा टेक्स्चर किती कमाल आलंय. रवा किती छान फुललाय बघा आणि परफेक्ट रंग आला. यापेक्षा थोडा आणखी खरपूस केला तरी काही हरकत नाही, पण सुकामेवा पण छान तळला गेलाय. वा, क्या बात आहे. आमटी, भात, शिरा, ताक इतकं साधा मंदिर असतं गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरामध्ये प्रसादाकरता. आता प्रत्येक दिवसागणिक काही पदार्थ इकडे तिकडे जातात, पण आमटी, भात, ताक हे फिक्स असतं. कधी शिरा असतो खरपूस रवा भाजलेला, कधी लापशी असते, कधी जिलबी असते, कधी कधी काही भाविक प्रसाद देणगी म्हणून देतात. पण मुख्य जे आहे आमटी, भात, शिरा आणि ताक. आहा हा. चला पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.